हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज बनवते आहे तिळाचे लाडू. आणि ही जी क्लिप आहे ती भोगीच्या एक दिवस आधीची आहे, ज्या दिवशी मी तिळाचे लाडू बनवते. आणि मी जसं म्हटलं की माझी ही फर्स्ट टाईम आहे की मी तिळाचे लाडू बनवते. तर मी आधी तिळाचे लाडू हे जे असतात ना पाकातले, गुळाचा पाक करून बनवतात त्याचे बनवणार होते. बट माझी बहीण म्हटली की तसं नको बनवू, ज्याला एक्सपिरियन्स असतो ना चांगलं पटापट बांधण्याचा लाडू वगैरे गरम गरम, तर ते जण आपल्याबरोबर असतील तर पटकन होईल, नाही तर खूप हात भाजले पण जातो थोडासा. त्यामुळे म्हणून मी ते कॅन्सल केले आणि मग म्हटलं की हेच बनवावे लाडू. तर गुळाचा काही एवढा अंदाज नाही मला, म्हणून मी 1 वाटी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी तीळ घेतलेत, जे की गावचे तीळ आहेत, त्याच्यामुळे ते तीळ असे काळे पांढरे दिसत आहेत. तर हे गावचे तीळ म्हणजे देशी तीळ आहेत आणि त्यामध्ये तसे दिसत आहेत. तर मी इथे त्यांना भाजून घेते बारीक गॅसवर, त्यांचा चटचट असा आवाज येईपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर मी ते मिक्सरमध्ये काढून घेईल. तर इथे मी तीळ मिक्सरमध्ये काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मग आपला जो वाटीवरून मी जो गूळ घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून काढल्यावर त्याच्यामध्ये जर थोडेसे असे गुळाचे कण राहिले असतील जाड, तर ते हाताने असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आहे. जर थोडंसं लालसर दिसते हा गूळ, कारण की हा गावचा गुळ आहे, गूळ पण हा देशी गुळ आहे जो की मी येताना आणला होता. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर मी टाकली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे 1.5 चम्मच मी ह्याच्यामध्ये तूप टाकले, कारण की माझं थोडंसं सारण होतं, जास्त काही सारण नव्हतं, त्याच्यामुळे मी हे 1.5 चम्मच तूप टाकलं आहे. त्याच्यानंतर तूप पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असे मस्त असे लाडू बारके वळून घ्यायचे. देन आणि जरी तुम्ही ह्याच्यामध्ये तूप टाकल्यावर जरी तुम्हाला असं वाटलं की लाडू वळत नाही, तर थोडंसं तूप आणखीन टाका, पण मला वाटते गरज नाही लागणार, कारण की 1.5 चम्मच तुपामध्ये माझा आरामशीर लाडू व्यवस्थित मळून झाले, अजिबात कुठे क्रॅक वगैरे पडली नाही. त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स लाडू बनवायचा खूप छान होता. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी जर गुळाचं परफेक्ट प्रमाण घालायचं असेल तर अगदी बाहेरच्या गत तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर एकदम थोडंसं, तर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आणि थोडंसं जास्त असा गूळ तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. म्हणजे 1 वाटी तिळाला अर्धी वाटी आणि थोडंसं जास्त गूळ, तर अगदी परफेक्ट प्रमाण होतं बाहेरच्या तिळाच्या लाडूसारखं. लाडू रेडी झाले, मस्त बनवले, पहिल्यांदा जे बनवले मस्त झाले, एकदम गोड एकदम परफेक्ट. याप्रमाणे तुम्ही नक्की बनवू शकता. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. सो आज आहे भोगी आणि तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप शुभेच्छा आणि खूप छान तुमची ही संक्रांत जावे. सो आमची पण भोगीची तयारी सुरू झालेली आहे. छान अशी मस्त मेहंदी काढली रात्री आणि चला मग दिवसाला सुरुवात तर झालेली आहे. संक्रांत आहे उद्या आणि मला भाजी बनवायची बनवते आता, त्याची तयारी चालू आहे. नंतर भाजी बनवायची आहे आणि मस्त सुगड पण म्हणतात किंवा आमच्याकडे याला संक्रांतसुद्धा म्हणतात, तर ते पण पुजायचं आहे. तर बघत राहा तुम्ही माझा हा दिवस कसा जातो ते. आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडेल आणि थँक्यू सो मच. आपली जी यूट्यूब फॅमिली वाढत आहे, मी खूप जास्त खुश आहे, मी खूप जास्त हॅप्पी आहे आणि मस्त असं माझी फॅमिली ग्रो होते आणि मला खूप जास्त आनंद होतो आहे. आणि लेट्स सी आता कसं दिवस जातो आहे आमचं ते. आता तरी मी रेडी झाले, मस्त आंघोळ वगैरे सगळी ऑलमोस्ट अर्धी कामं तर मी रेडी केलेत. ह्यांनी पण थोडीशी हेल्प केली, बाकीचे सगळेजणी बाहेरचे कामं आवरून घेतलेत. ऋतांशला पण ते आता आंघोळ घालतायत, तर मला थोडंसं आज बाकीच्या गोष्टींना वेळ देता येतो आहे. सो लेट्स बघा मग पुढे आम्ही काय करतो आहे. लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. ह्या साईडला संक्रांतीला काय काय असतं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आजच्या दिवसाला ते लोक उत्तरायण असं म्हणतात. आय होप मी नीट उच्चार करत असेल तर ह्या दिवसाला ते उत्तरायण असं म्हणतात. तर बघूया मग. आणि ऑलमोस्ट गाणे वगैरे लावलेत आणि पतंग उडवायला लागलेत लोक टेरेसवर जाऊन, तर आम्ही पण ते एन्जॉय करणार आहात. तरी ते ऋतू पण रेडी झालाय. काय पिलू ते खायचं थोडी नाही. ऋतू हाय कर हाय. पिकबू बघा तुझं पिकबू.
स्टे ट्यून. आहे आता जेवण करायच्या मागे लागायचं आहे. सो हे लोक सगळे पतंग उडवायला गेलेत वरती, पतंग उडवायला. आणि ते खूप सारे म्हणजे सकाळी खूप लवकरपासून जेव्हा आम्ही उठलो ना तेव्हाच इथं लोक काय लोक टेरेसवर जाऊन पतंग उडवत होते. म्हणजे इकडं खूप जास्त क्रेज आहे. हे फर्स्ट इयर आहे आमचं इकडचं बघायचं. चल जय जय बाप्पा कर, बाप्पा जय जय करा, जय जय बाप्पा कर. तिकडं 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 करायचं हँड्स. आणि ऋतू पतंग उडवून आलाय, पूर्ण कपडे वगैरे सगळं भरवलंय. हाय ना ऋतू, हाय बोल, हाय बोल, हाय, हॅलो कर, हॅलो. लय नौटंकी झालाय आता, बिलकुल काहीच करून दाखवत नाही, लय आगाव झालाय ऋतू. वर गेलेला आणि त्याला खाली आणून सोडलंय यांनी, कारण तो काहीच करून देत नाही, लोळतोय अक्षरशः तिथे खाली जमिनीवर. तर तुम्हाला बाहेर पण दाखवते किती पतंग आलेत बाहेर, त्यांनी किती आवाज चाललाय. तर आवाज तर नाही दाखवू शकत कारण कॉपीराईटचा क्लेम लागेल, पण मी तुम्हाला थोडंसं ग्लिम्स दाखवू शकते बाहेरच्या. हाय, उडवा उडवा लवकर. आमची पतंग उडतच नाहीये. किती सारे पतंग झाले तर आय थिंक ऑल दिस. खूप सारे पतंग आले त्याने. आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. माझ्या मोबाईलची बॅटरी लो झालेली आणि माझ्या मोबाईलमध्ये बिलकुलही स्पेस येत नव्हता, म्हणजे माझा व्हिडिओ शूट होत नव्हता. तर त्यासाठी छोटंसं असं मी जी क्लिप केली ही भाजीची, ती मी म्हटलं मी तुमच्यावर शेअर करेल. तर हलकासा असं कांदा टोमॅटो मी भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला केलेला मी, तीळ, खोबरं, नंतर लसूण आणि लसणाची पात, जिरं ह्याचा मसाला केलेला. तर तो भाजून घेतला आणि त्याच्या आधी मी वाटाणा आणि हरभरा थोडासा भाजून घेतलेला. नंतर हा मसाला घेऊन जे आपले बेसिक मसाले असतात ना ते मी त्याच्यात टाकले, हळद, चटणी, मीठ आणि त्याच्यानंतर आपला जो कांदा लसूण मसाला असतो आपण जो बनवतो तो, आणि धना पावडर. तर हा मसाला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ज्या भाज्या मी आधी भाजून घेतलेल्या म्हणजे वाटाणा आणि हरभरा त्याला टेचून आणि बाकीच्या ज्या भाज्या त्यात टाकून मस्त हलवून आणि अशी आमची छान अशी भाकरी भाजीची फोटोसुद्धा काढला नाही कारण म्हणजे स्पेसच नव्हता मोबाईलमध्ये त्यावेळेला. तर बट नंतर थोडासा स्पेस मी काय गोष्टी अशा डिलीट केल्या आणि नंतर थोडासा स्पेस त्याच्यामध्ये आला. पण मला जास्त डिटेलिंग असा व्हिडिओ काही शूट करायला आला नाही भाजीचा. मला तुमच्याबरोबर तो शेअर करायचा होता बट आला नाही. बट इट्स ओके. नेक्स्ट टाईम मी नक्की ते तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेल. तर इथे माझी थोडीशी अशी भाजी रेडी झाली आहे. आणि हे मी आणि माझी फ्रेंड आम्ही नंतर वर गेलेलो टेरेसवर. तर तेव्हा मला व्हिडिओ तर काय काढायला आला नाही. असं थोडंफार मी काढलेलं आहे जिथे माणसं तिथे जेवत आहेत, वरच सगळे जेवत होते, नंतर पतंग उडवत होते, गाणे लावलेली. सो आम्ही पण थोडी एन्जॉय केली. आणि मग डेज एंड ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.